सातपूर पोलीस ठाण्या हद्दीत महादेववाडी परिसरात एका जुन्या थिएटर जवळ 30 मार्च रोजी सोमवारी रात्री 11:15 वाजेच्या दरम्यान सक्षम पप्पू शिंदे वर्ष 18 हे आपल्या मावशीच्या घरून जेवण करून येत असताना महादेववाडी परिसरात रस्त्यात अचानक गाडी बंद पडली। तेव्हा गाडी सुरू करत असताना संशयित अविनाश रतन पवार याने दारूच्या नशेत असताना सक्षमाचा पाठलाग करून शिवीगाळ करीत धारदार तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी भयभीत झालेल्या सक्षम शिंदे या तरुणाने सातपूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंद केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। एकीकडे नाशिक पोलिसांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी कारवाई होत असताना काही तरुण अजूनही असे जीवन घेणे हल्ले कथित करीत आहे। त्यामुळे सातपूर महादेववाडी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। या घटनेविषयी भयभीत झालेल्या तरुणाने आपल्या पोलिसांकडून न्याय मिळण्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मी रस्त्याने चाललो होतो आणि सक्षम पप्पू शिंदे मी रस्त्याने चाललो होतो। अविनाश रतन पवार यांनी ना मला माझी गाडी अडवली का त्यांच्या दारापाशी ना स्पीड ब्रेकर आहे, तिथं मी गाडी हळू केली तर गाडी बंद पडली, चालू केली तर थोडं रेस केली तर मग त्याने माझी गाडी अडवली। तो पिलेला होता। आई बहिणीवरनं घाण शिवीगाळ केली आणि माझ्या मागं तलवार घेऊन मला मारायचा प्रयत्न केला। त्याच्या वडिलांनी मला धरलं आणि ना त्यांनी ना मला मारायचा प्रयत्न केला, तर मी ना ते वाचून माझा जीव वाचून मी पळालो। तर मी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये ना कंप्लेंट पण दिलेली आहे। अजून पोलिसांनी काही आहे ना त्याच्यावर आपलं हे नाही केलं आहे, कारवाई नाही केली अजून पोलिसांनी। तर मला न्याय भेटला पाहिजे, त्याच्यावर आहे ना कारवाई करा। माझ्या मागं कोणी नाही आहे। मला एकच सांगायचं फक्त आहे ना त्यांना दोघांना अटक करा। त्यांनी मला आहे ना त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज।